नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्रिफळा चूर्ण घेतल्याने आपल्या शरीरावरती कोणकोणते फायदे होतात, किती प्रमाणात घ्यायचं आहे, कशा प्रकारे घ्यायचं आहे आणि त्रिफळा चूर्ण घेणं कुणी टाळलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आयुर्वेदामध्ये त्रिफळाला संजीवनी म्हटलेलं आहे. कारण हे एक असं रसायन आहे जे की आपल्या शरीराला सर्व आजारांशी लढण्यासाठी मजबूत बनवतं आणि आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करतं. चला तर आता आपण याचे फायदे काय काय आहेत ते जाणून घेऊयात. त्रिफळा हे एक पाचक आहे. त्रिफळा पाचक असल्यामुळे प्रॉपर डायजेशन होण्यासाठी मदत होते. त्रिफळा अग्निदीपन करतं, प्रॉपर डायजेशन करतं आणि प्रॉपर डायजेशन झाल्यामुळे व्यवस्थित सगळे न्यूट्रिएंट ऑब्झर्व होतात आणि सर्व न्यूट्रिएंट व्यवस्थित ॲब्झॉर्ब झाल्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते. नेक्स्ट, त्रिफळा हे एक मृदू विरेचक आहे. ज्या लोकांना गॅसेस, पोटफुगी, ब्लोटिंग, अपचन, अरुची म्हणजेच भूक न लागणे, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या तक्रारी असतात, त्या लोकांनी रोज रात्री झोपायच्या अगोदर 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 ग्लास गरम पाण्यासोबत घेतल्याने ह्या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. ज्या लोकांना ह्या तक्रारी नसेल तरीही फक्त आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी जरी त्रिफळा चूर्ण घेतलं तरीही फायदा ठरतं. जे काही आपल्या शरीरामध्ये इम्प्रॉपर डायजेशन झालेलं असतं तेव्हा काही अन्न आतड्यांना असं चिटकून राहिलेलं असतं आणि ते अन्न पुढे जाऊन त्याची आम उत्पत्ती होते, म्हणजेच काय टॉक्सिन्स तयार होतात आणि पूर्ण शरीरामध्ये रक्तामध्ये मिसळून पूर्ण शरीरामध्ये पसरले जातात. तर असे जे काही टॉक्सिन्स आहे, जे काही आम आहे ते बाहेर टाकण्याचे काम हे त्रिफळा करतं. त्यामुळे शरीर शुद्धीसाठी तुम्ही जर त्रिफळा चूर्ण घेसाल तर तुमच्या पूर्ण आतड्यांची शुद्धी, पूर्ण तुमच्या आतड्यांची घाण बाहेर काढून टाकण्यास मदत होते. नेक्स्ट, त्रिफळाचा उपयोग आहे वजन कमी करण्यासाठी. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांनी त्रिफळा घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्रिफळा हे पाचकी आहे आणि मृदू विरेचकी आहे. त्याच्यामुळे काय होतं, प्रॉपर डायजेशन होतं आणि जे काही आतड्यांना जे काही मल वगैरे चिटकून राहिलं आहे ते सर्व बाहेर टाकून देण्यासाठीही, ती सर्व घाण बाहेर टाकून देण्यासाठीही ह्या त्रिफळाचा उपयोग होतो. जे प्रॉपर डायजेशनही होणार आणि प्रॉपर आतड्यांची शुद्धी आणि आपल्या पूर्ण शरीराची शुद्धीही होणार. त्याच्यामुळे वेट लॉस होण्यासाठी, फॅट लॉस होण्यासाठी मदत होते. वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला त्रिफळा चूर्ण 2 टाइम घ्यावं लागेल, सकाळी आणि रात्री. त्रिफळा चूर्ण तुम्ही 1 ग्लास गरम पाण्यासोबतही घेऊ शकता किंवा त्रिफळा आणि मध याचं चाटणही घेऊ शकता. याच्याने तुमचा व्यवस्थित फॅट लॉस होण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट, त्रिफळाचा उपयोग आहे रक्त शोधन करण्यासाठी. त्रिफळा हे रक्त शुद्धीकरण करतं. जे काही रक्तातले विषारी घटक आहेत ते सर्व बाहेर टाकून देण्याचं काम करतं. त्याच्यामुळे जे काही स्किन इन्फेक्शन्स आहेत जसे की सोरियासिस, फंगल इन्फेक्शन, ॲक्ने हे सर्व कमी येण्यास मदत होते. नेक्स्ट, त्रिफळाचा उपयोग आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी. याच्यामध्ये आम्लकी आहे त्यामुळे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन सी भेटतं. तसंच त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीसेप्टिक ह्या सर्व प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे जे काही आपल्या शरीरातले आजार आहेत त्याच्याशी लढण्यासाठी, त्याचं प्रमाण तक्रारी कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच मी अगोदर सांगितलं आहे की त्रिफळा हे पाचक आहे आणि मृदू विरेचक आहे. त्याच्यामुळे हे प्रॉपर डायजेशन होणार. प्रॉपर डायजेशन झाल्यामुळे व्यवस्थित न्यूट्रिएंट ऑब्झर्व होणार आणि न्यूट्रिएंट ऑब्झर्व झाल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होणार आणि बाकी जे काही आम उत्पत्ती असेल किंवा आतड्यांना जे काही मल साचून राहिलं असेल तेही मृदू विरेचक असल्यामुळे बाहेर टाकून दिलं जातं. त्याच्यामुळे आपोआप शरीराची शुद्धीही होते. त्यामुळे याला इम्युनिटी पॉवर वाढवण्यास मदत मिळते. नेक्स्ट, याचा उपयोग आहे दृष्टी म्हणजे डोळ्यासाठी. हे त्रिफळा हे विजन क्लिअर करण्यासाठी मदत करतं. ज्या लोकांना दिसण्यासाठी थोडं कमी दिसतं किंवा काही त्रास होत असेल तर ते सर्व कमी येण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यासाठी तुम्हाला 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 1 चमचा मध व अर्धा चमचा तूप असं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे. नेक्स्ट, याचा उपयोग आहे केसांसाठी आणि प्लस स्किनसाठी. केसांचा रंग काळा राहण्यासाठी, डॅन्ड्रफची समस्या कमी होण्यासाठी आणि प्लस जो काही हेअर फॉल आहे तो कमी होण्यासाठी ह्या त्रिफळाचा उपयोग होतो. स्किनसाठी
याचाही उपयोग आहे. जसं की अगोदर सांगितलं आहे, जसं की स्किन इन्फेक्शन कमी होण्यासाठी, कारण रक्तशुद्धीकरण होतं. रक्तातले सगळे जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकले जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित रक्तशुद्धीकरण झालं जातं आणि त्यामुळे जे काही सोरायसिस, फंगल इन्फेक्शन, ॲक्ने हे सर्व आजार कमी येण्यासाठी मदत होते. आणि जे काही ॲक्ने मार्क्स आहेत तेही कमी येण्यासाठी, जे काही फंगल इन्फेक्शनचे मार्क्स आहेत ते कमी येण्यासाठीही याचा उपयोग होतो. ह्याच्यामध्ये त्रिफळा तुम्ही इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही प्रकारे यूज करायचा आहे. एक्सटर्नली तुम्ही यूज करताना ज्या लोकांची ऑइली स्किन आहे त्या लोकांनी त्रिफळा चूर्ण व दहीचा वापर करायचा आहे. आणि ज्या लोकांची ड्राय स्किन आहे त्या लोकांनी त्रिफळा चूर्ण प्लस तुपाचा वापर करायचा आहे. आणि तसंच त्रिफळा चूर्णापासून फेस पॅकही बनवू शकतो. आता फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचा त्रिफळा चूर्ण, 1 चमचा मुलतानी मिठी, 1 चमचा बेसन व त्यामध्ये दूध घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता. तर हे बघितलं आपण केसांसाठी तसंच स्किनसाठी याचा उपयोग. पुढे आहे त्रिफळाचा उपयोग जखमा भरून येण्यासाठी. याच्यामध्ये अँटीसेप्टिक क्वालिटी आहे. त्याच्यामुळे सगळं जखमेचं शुद्धीकरण म्हणजे जे काही इन्फेक्शन आहे ते कमी करून आणि जखमा लवकर भरण्यासाठी याचा उपयोग होतो. ज्या काही लाँग टर्मच्या जखमा असतात जसं की डायबिटिक वुंड, जसे की डायबिटीज पेशंटमध्ये लवकर जखमा भरत नाहीत. खूप दिवसापासून त्या जखमा अशाच राहतात. तर अशा लोकांसाठी त्रिफळाचा खूप उपयोग आहे. ती जखम व्यवस्थित स्वच्छ धुण्यासाठी आणि त्यातील इन्फेक्शन जे काही पस भरलेलं आहे ते सर्व कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता याच्यासाठी तुम्हाला त्रिफळा काढा किंवा क्वाथ बनवावं लागेल. आता हा त्रिफळा क्वाथ कसा बनवायचा? शक्य असेल तर मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 ग्लास पाणी आणि 2 चमचे त्रिफळा चूर्ण हे रात्रभर भिजू घालत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळवायचं आहे. 2 ग्लास पाणी हे 1 ग्लास होईपर्यंत त्याला उकळवायचं आहे. त्यानंतरनं त्या काड्याने जखम व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक क्वालिटी असल्यामुळे हे सर्व त्यातले इन्फेक्शन कमी येऊन लवकर जखम हील होण्यासाठी, तिथली स्किन लवकर हील होण्यासाठी याची मदत होते. तर आपण हे पाहिलं की त्रिफळा घेतल्याने आपल्या शरीरावरती कोणकोणते फायदे होतात आणि कशाप्रकारे घ्यायचे आहे. आता त्रिफळा किती ड्युरेशनसाठी घ्यायचं आहे तेही आपण पाहूयात. त्रिफळा चूर्ण तुम्ही कंटिन्यू 3 मंथ्स घेऊ शकता. त्यानंतरनं तुम्हाला 15 दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि परत पुढचे 3 महिने तुम्ही कंटिन्यू त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. दुसरी एक टेक्निक आहे त्रिफळा चूर्ण घ्यायची. प्रत्येक महिन्याला तुम्ही 1 आठवडा कंटिन्यू त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल, तुमच्या शरीराची शुद्धी होईल आणि प्रॉपर डायजेशन होण्यासाठी मदत होईल आणि जे काही बद्धकोष्ठता वगैरे आहे त्या सर्व तक्रारीही कमी होण्यासाठी मदत होते. तसंच वेट लॉससाठीही त्रिफळा चूर्णाचा उपयोग आहेच. तर हे पाहिलं आपण त्रिफळा चूर्ण किती ड्युरेशनसाठी घ्यायचं आहे. ह्या दोन्ही टेक्निक्सने आपण त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो. आता त्रिफळा चूर्ण घेणं कुणी टाळलं पाहिजे ते आपण बघूयात. ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे म्हणजे वारंवार हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो, त्या लोकांनी त्रिफळा चूर्ण घ्यायच्या अगोदर डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे. आणि जसं ज्यांची वात प्रकृती आहे, आता तुम्हाला वात प्रकृती आहे की नाही हे कळण्यासाठी अगोदर कन्सल्टेशन घ्या आणि त्यानंतरनं तुमची कोणती प्रकृती आहे त्यानुसार डॉक्टर तुम्हाला त्रिफळा चूर्ण किती प्रमाणात घ्यायचं आहे, किती ड्युरेशनसाठी घ्यायचं आहे, हे सर्व सांगू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की त्रिफळा चूर्ण घेतल्याने आपल्या शरीरावरती कोणकोणते फायदे होतात, किती प्रमाणात घ्यायचं आहे, कशा प्रकारे घ्यायचं आहे, किती ड्युरेशनसाठी आपण त्रिफळा चूर्ण घेतो, हे सर्व माहिती आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.